सर्वांना ख्रिस्तात सलाम. शुभ सकाळ. सर्वप्रथम यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा हा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला आहे. आज करिता नेमण्यात आलेलं पवित्र वचन संत मत्तई कृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 7वं वचन तारांकित वचन आहे. कृपया करून लक्ष द्या. मत्तई 7:7. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सांगत आहे, म्हणत आहे, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल हे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त यासाठी म्हणत आहे, कारण की त्याला हे ठाऊक आहे की ही गोष्ट फक्त देवच करू शकतो. ही गोष्ट फक्त त्रैक्य देवच करू शकतो. भूतलावरती जरी आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये श्रीमंत असे लोक आढळले तरी देखील असे श्रीमंत लोक आपल्याला मदत करताना फक्त पैशांनी आढळतील. जरी आढळले नाही परंतु आपण कल्पना जरी केली तर फक्त ते पैशांनी मदत करू शकतील. परंतु या ठिकाणी प्रभू परमेश्वराचं वचन सांगतं, मागा म्हणजे मिळेल, म्हणजे जे काही तुम्ही मागाल ते, ठोका म्हणजे उघडले जाईल आणि शोधा म्हणजे सापडेल. आपण ज्या कुठल्या गोष्टींच्या पाठीमागे शोध करत आहोत त्या देवबापाला माहिती आहेत आणि फक्त देवबापच त्या आपल्याला देऊ शकतो हे यामधून सिद्ध होतं. आणि म्हणून देवबाप्पाजवळ कुठल्या कुठल्या प्रमाणामध्ये कशा कशा प्रकारे तो आपल्याला देऊ शकतो हे आपण वचनातून पाहण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट, प्रभू परमेश्वराकडे कसा आहे, मुबलक आहे, उदंडपणे तो देतो, अबंडंटली तो आपल्याला देत असतो. आणि म्हणून जर आपण यावेळेस इफिसकरास पत्र 3रा अध्याय 20व वचन वाचलं तर वचन असं सांगतं, जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करण्यास जो समर्थ आहे. प्रभू परमेश्वर आपल्याला मुबलकपणे उदंडपणे देण्यास समर्थ आहे. देवापासून म्हणण्याचं कारण की आपल्याला ज्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता असते ती फक्त तो देतो असं नाही, तर त्याच्याकडे मुबलक आहे, उदंडपणे तो देतो. प्रत्येकाला उदंडपणे देण्यास देवबाप समर्थ आहे. आणि म्हणून प्रभू परमेश्वराचा जो आपल्याला या ठिकाणी एक प्रकार पाहायला मिळतो की देवबाप आपल्याला मुबलक देतो आणि उदंडपणे देतो, अबंडंटली आपल्याला तो देतो. म्हणजेच काय, अबंडंटली देण्यास तो सक्षम आहे, समर्थ आहे, अबंडंटली देण्यास तो एबल आहे हे आपल्याला समजतं. दुसरी गोष्ट जी आपल्याला समजते की मागा म्हणजे मिळेल, ठोका म्हणजे उघडले जाईल, शोधा म्हणजे सापडेल. या तिन्ही गोष्टीसाठी खूप जास्त पुरवठा असणं गरजेचं आहे. आणि तो आपल्याला कसं देतो, बाउंटीफुली एबल आपला देव आहे. मराठीमधून सांगायचं झालं तर उदारपणे देण्यासाठी देवबाप सक्षम आहे, समर्थ आहे. वचनातून जर पाहिलं, जर आपण 2 करिंथ 9वा अध्याय 8वं वचन वाचलं, वचन असं आहे, सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. आपल्याला सगळ्या गोष्टी विपुलपणे देण्यास देवबाप समर्थ आहे, सक्षम आहे, बाउंटीफुली एबल. त्याच्यामध्ये कृपा देखील आहे. कृपा देखील आपल्यावरती तो विपुलपणे करतो. आणि त्याचं प्रमाण हेच की आपण रोज सकाळी उठतो, रोज सकाळी उठल्यानंतर आपण ऐकू शकतो, बोलू शकतो, फिरू शकतो. या गोष्टी जीवनाच्या चढ उतारामध्ये अडचणी आणि आजारपण हा एक भाग आहे. परंतु या सगळ्यामधून आपल्याला सोडवत प्रभू परमेश्वर पुढे नेतो. का? कारण की तो उदारपणे देणारा देव आहे, तो बाउंटीफुली एबल आहे हे आपल्याला यामध्ये समजतो. तो त्याची कृपा विपुलपणे आपल्यावरती करतो. आणि एवढंच नाही तर पुढील वचन असं सांगत आहे, सगळा पुरवठा सर्व गोष्टीत नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. चांगल्या गोष्टी आपल्याला तो यासाठी देतो कारण की आपल्याकडून चांगलं काम घडावं, चांगलं काम व्हावं ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून चांगल्या गोष्टीकडे आपण फोकस केला पाहिजे हे आपण यामधून समजतो. तिसरी गोष्ट जी आपण पाहूया, तिसरी गोष्ट जी आहे, कुठलीही गोष्ट उदंडपणे जर कुठला व्यक्ती देत आहे या भूतलावरती, उदारपणे देत आहे, उदंडपणे, उदारपणे,
जर कोणी देतं तर ते आई वडील देतात. हे का देतात माहिती? आपल्या लेकरांना उदंडपणे आणि उदारपणे, म्हणजे अबंडंटली देखील आणि बाउंटीफुली देखील, कारण की ते आपल्या लेकरांवरती प्रेम करतात, प्रेमाने ते देतात. आणि म्हणून तसाच आपला देव बाप आहे, यहोवा परमेश्वर आहे, तो लविंगली एबल आहे, प्रेमाने तो देतो. द्यायचं म्हणून नाही, तर तो आपल्यावरती प्रेम करतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तो प्रेमाने आपल्याला पुरवत असतो, देत असतो. आणि वचनातून आपण पाहूया, जर आपण इब्री लोकासपत्र 7वा अध्याय 25 वचन वाचलं, वचन असं आहे, याच्यामुळे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे. म्हणजे याच्यामुळे म्हणजे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास ख्रिस्त येशू समर्थ आहे, दुसरं कोणीच नाही. आणि याला आधार दुसऱ्या वचनाचा द्यायचा झाला, ख्रिस्त येशू सगळ्यांना तारण्यास समर्थ आहे, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात जास्त प्रसिद्ध भूतलावरती झालेलं वचन म्हणजे योहान 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला, सर्वांनाच सार्वकालिक जीवन मिळावे, ही त्याची इच्छा आहे. यहोवा परमेश्वराची इच्छा आहे, कोणाचाच नाश होऊ नये. का? कारण की तो प्रत्येकावरती प्रीती करतो आणि म्हणून तो उदंडपणे, उदारपणे आपल्याला देतो आणि प्रेमाने देतो. प्रेम देखील भरभरून देतो, त्या संगती दुसऱ्या गोष्टी देखील. आणि आपल्याला तारण्यास तो एकमात्र समर्थ आहे, ख्रिस्त येशूच समर्थ आहे. आणि आपलं तारण हे त्याने साधलं आहे. कसं साधलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दुःख सहन करून आपल्यासाठी सर्वांना ठाऊक असलेलं असं मरण त्याने सोसून परत पुनरुत्थित होऊन आपलं तारण त्याने साधलं आहे. आणि म्हणून तो प्रेमाने या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी करतो, करायचं म्हणून नाही. आणि म्हणून तिसरी गोष्ट जी आपल्या लक्षात येते, लविंगली एबल. आपला देव प्रेमाने देखील, प्रीतीने देखील परिपूर्ण आहे, समर्थ आहे, सक्षम आहे. त्याच्याकडे प्रेम करण्याची जी क्षमता आहे ती कोणाकडेच नाही. प्रभू परमेश्वराची प्रीती ही अमर्याद आहे आपल्यासाठी, हे आपण यामधून समजतो. आता चौथी गोष्ट, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल, हे जे आहे ना, दुसऱ्या गोष्टीत जर पाहिलं या भूतलावरच्या कुठलीही ऑफर घ्या, कुठलीही ऑफर ती लिमिटेड असते, काही काळासाठी असते, काही दिवसांसाठी असते, काही महिन्यांसाठी असते, जास्तीत जास्त काही वर्षासाठी असते. देवबापाने आपल्यासाठी सर्व काळची एक ऑफर ठेवलेली आहे, येशूवरती विश्वास ठेवा आणि तुमचं तारण सर्व काळासाठी. इटर्नली एबल. आपला देव हा सर्व काळासाठी समर्थ आहे, या युगी नाही, येणाऱ्या युगी नाही, तर कायम सर्व काळासाठी देव बाप हा समर्थ आहे. भूतलावरच्या ऑफरला काही नियम व अटी आहे, टर्म्स अँड कंडिशन आहे. आपल्या देव बाप्पाच्या प्रीतीसाठी नाही. आपला देव जे उदंडपणे देतो, उदारपणे देतो, प्रेमाने देतो, त्याच्यासाठी कुठलीच लिमिटेड पिरियड ऑफर नाही. देव बाप हा सर्व काळासाठी आपल्यासाठी समर्थ आहे. आणि ते आपण वचनातून पाहिलं, जर इब्री लोकासपत्र 13वा अध्याय 8 वचन वाचलं तर त्यामध्ये वचन आहे, प्रभू येशू ख्रिस्त आज, उद्या आणि युगानुयुग सारखाच आहे. आणि जर आपण चांगलं असं वागत राहिलो, चांगलं असं वर्तन ठेवून भूतलावरती वावरत राहिलो, तर देवबापाचं वचन स्तोत्र 55 त्याचं 22 वचन असं सांगतं, नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही, नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही. आणि म्हणून आपण या भूतलावरची वाटचाल यावेळेस पूर्णपणे परत एकदा त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून, येशूवरती लक्ष केंद्रित करून करण्याचा प्रयत्न करूया. यावेळेस एक वचन वाचतो आणि थांबतो. 2 तिमोथी 1:12 वचन, 2 तिमोथी 1:12 वचन, वचन असं आहे, मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखावयास शक्तिमान आहे, असा माझा भरोसा आहे. आणि तसा आपला देखील भरोसा असला पाहिजे. त्याला आपण जाणलं पाहिजे की आपण जर चांगल्या गोष्टी करतो तर तो उदंडपणे, उदारपणे, अबंडंटली एबल, बाउंटीफुली एबल, लविंगली एबल अँड इटर्नली एबल आपल्यासाठी सगळ्या गोष्टी सक्षम, सगळ्या गोष्टी देण्यासाठी सक्षम आहे, समर्थ आहे. आणि तो आपल्याला देणारच. आपल्याला ज्या ज्या गोष्टी चांगल्या आपण केलेल्या आहेत त्याचं प्रतिफळ निश्चितपणे देणार. आणि म्हणून चांगल्या गोष्टी करण्याचा प्रारंभ आजच्या या
सकाळच्या समयापासून आपण करू. या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वरा, जिवंत देव बापा, तू महान आहेस, थोर आहेस, गौरवी राजा आहे. रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुदिन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास. सकाळी उठल्यापासून आतापर्यंत आम्हाला सांभाळलंस, तुझी कृपा पुरवलीस म्हणून तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रिय परमेश्वरा, आज तू आम्हाला सांगितलं की आम्हाला तू नेहमी उदारपणे, उदंडपणे, प्रेमाने देण्यासाठी सर्व काळासाठी समर्थ आहे, सक्षम आहे. आणि म्हणून आम्ही चांगल्या गोष्टी करत, तुझ्याकडे लक्ष केंद्रित करत आमच्या या भूतलावरची वाटचाल व्यतीत करण्यासाठी साह्याने मदत कर. आमची ही भूतलावरची वाटचाल तू यशस्वीरित्या आशीर्वादित होण्यासाठी तू आमच्या संगती राहा. आणि प्रिय प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला सदोदित लाभू दे. जर काही चूक, अपराध, पाप विचाराद्वारे, कृत्याद्वारे, शब्दाद्वारे आमच्याकडून झाला असेल त्याची तू आम्हाला क्षमा कर. आणि जे काही योग्य प्रकारे आम्ही केलेले आहे ते परमगौरवामध्ये उंचावून घे. जशी आहोत तशी तुझ्या अधीनाने स्वाधीन होती. लहान नम्र प्रार्थना धन्यतारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तो ऐकते त्या. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देव बापांनी दिलेली शांती तुमची अंतःकरणे आणि मने देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त च्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा आहे, तर ऐक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.